भाजपा नेता किरीट सोमैया ने राज्य के 54 शहरों में 1000 से अधिक बांग्लादेशी नागरिकों के होने का दावा किया। उन्होंने कहा कि 100 बांग्लादेशियों ने झूठे दस्तावेजों के जरिए तहसीलदार को धोखा दिया और जन्म प्रमाण पत्र प्राप्त किए। सोमैया ने तहसीलदार कार्यालय के कर्मचारियों की संलिप्तता का आरोप लगाते हुए मामले की जांच की मांग की है। प्रवीण गेडाम जे आपले विभागीय आयुक्त आहेत त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली। 100 बांगलादेशी म्हणजे उदाहरण म्हणून 100 बांगलादेशी यांनी खोटे कागदपत्र देऊन तहसीलदारची फसवणूक करून भारतात मालेगावला जन्म झालाय असं त्यांनी प्रमाणपत्र घेतले आहे। त्याचे सगळे पुरावे दिले। तहसीलदार कार्यालयाचा स्टाफ त्यात कसं इन्व्हॉल्व होता। उदाहरण, त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला दिला नाही। तहसीलदारने आपल्या ऑर्डर मध्ये लिहिलं की यांनी शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे। या 100 बांगलादेशींच्या विरोधात ताबडतोब मालेगाव पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करावा, FIR दाखल करावा अशी मागणी मी केली आहे। जो रोग किंवा घोटाळा विधानसभा निवडणुकीच्या काळात ज्याचा केंद्रबिंदू मालेगाव आहे। महाराष्ट्रात 54 शहरात 1000हून अधिक बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांनी त्यांचा 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी, 65 वर्षापूर्वी महाराष्ट्रात त्या गावात जन्म झालाय असं एफिडेव्हिट शपथपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे। हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यामुळे उघडकीस आला आहे। त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आता मी मालेगावला जाणार आहे। आज तहसीलदारांनी ते जे वकील, तहसीलदार आणि त्यांचा वकील ते ज्युडिशरी मध्ये करणार ना आर्ग्युमेंट। आपण त्या भानगडीत पडायची गरज नाही। मी पुन्हा एकदा एक उदाहरण एक तुमच्या माहितीसाठी दिलं महाराष्ट्रात की तहसीलदारांनी आपल्या आदेशात लिहिलं आहे की इस्माईल खान कुरेशी की जे कोण आहेत शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे। पण ते इस्माईल खान ज्यांनी जे आवेदन दिलं होतं त्या शाळेचा दाखला नव्हता। म्हणजे याला फोर्जरी, फ्रॉड, चिटिंग नाही, हा देशद्रोहाचा गुन्हा आहे। त्या तहसीलदारावर तो अजून अटक झालेली नाही आहे। FIR हा तो देशद्रोह आहे, कारण की तुम्ही देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा पाप केलाय।